गणेशोत्सवात घरगुती गणेश मूर्ती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या कामासाठी महापालिकेनं शहरातील प्राथमिक, माध्यमिक आणि महापालिकेकडील शाळांमधील शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश काढले होते. यात महापालिकेचे 139, प्राथमिकचे 150 आणि माध्यमिकच्या 169 शिक्षकांचा समावेश होता. मात्र या अशैक्षणिक कामाबाबत शिक्षकांनी कोल्हापुरातील उच्च न्यायालयातील सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीत शिक्षकांनी सामाजिक भान म्हणून स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. तसंच मंगळवारी जे शिक्षक कामावर हजर नव्हते त्यांच्यावर कारवाई करू नये अशी मागणी शिक्षकांनी यावेळी केली. यावर बेंचनं त्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना महापालिकेला केली आहे. या सूचनेचं कोल्हापूर महापालिका शिक्षक संघटना कृती समिती स्वागत करत असल्याचं खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी सांगितलं. एक सामाजिक काम कोल्हापूर हे पुरोगामी विचाराचं शहर आहे, म्हणून हे 6 तारखेचं जे काही सार्वजनिक विसर्जनाचं काम आहे ते आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही दिली. आणि कोर्टालासुद्धा आम्हाला या ठिकाणी धन्यवाद द्यायचे आहेत. तर आपल्या कोर्टाच्या ऑर्डरीमध्ये या कोर्टानं नमूद केलं की बाबा शिक्षकांनी सामाजिक भान म्हणून हे व्हॉलेंटिअरचं काम करण्याची चांगली भूमिका घेतली, त्याचं आम्ही कौतुक करतो. म्हणजे शिक्षक हा समाज भान जपणारा प्राणी आहे हे कोर्टानं नमूद केल्यामुळं आम्हा शिक्षकांना याचा सार्थ अभिमान आहे. त्याच्याशिवाय आपलं जे काही लेखी म्हणणं आहे तो तुम्ही 23 तारखेपर्यंत मांडा आणि त्या दिवशी कदाचित आपण अंतिम याच्यावर निर्णय देऊ अशा प्रकारची भूमिका कोर्टाने घेतलेली आहे. आणि जे काही घरगुती गणपती विसर्जनासाठी जे शिक्षक बंधू भगिनी कामगिरीवर हजर नव्हते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश या निकालामध्ये दिलेले आहेत. आणि त्यामुळं आम्ही या सर्व निर्णयाचं महापालिका शिक्षक संघटना कृती समिती म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो. शिक्षकांनी सामाजिक भान ठेवून घेतलेल्या भूमिकेचं न्यायालयानं कौतुक केल्याचं रसाळे यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई, महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे नेते संतोष आयरे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे, शिक्षक संघाचे शहराध्यक्ष दिलीप माने, जुन्या पेन्शन संघटनेचे अध्यक्ष किरण पाडळकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.